बुद्धानुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासद्धम्मदेशना सुखासंघस्य सामगी समगानं तपो सुखो। ही धम्मपदातील पाली गाथा आहे आणि या धम्मपदाच्या पाली गाथेचा थोडक्यात मराठी सारांश. सुखदायक आहे बुद्धाचा जन्म. सुखदायक आहे धम्माची देशना श्रवण करणं हे सुखदायक आहे. सुखदायक आहे संघाची एकता आणि याहून महान सुखदायक आहे सर्वांनी एकत्र येऊन धम्माचं आचरण करणं, धम्माचं तप करणं हे महान सुखदायक आहे. या मानव जातीलाच नव्हे तर या विश्वाला सुखशांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांच्यामुळं आज खऱ्या अर्थाने आज आपण मनुष्य म्हणून जीवन जगत आहोत. या भारतीय राज्यघटनेमुळं आपल्याला मूलभूत अधिकार प्राप्त झाले. ते मूलभूत अधिकार म्हणजे थोडक्यात शिक्षण घेण्याचा, संपत्ती ठेवण्याचा, बोलण्याचा, धर्मपालन करण्याचा, हे जे काही अधिकार प्राप्त झाले आणि यामुळंच आज आपली प्रगती होत आहे. आपण वैभवात जीवन जगत आहोत आणि हे वैभव प्राप्त करून देणारे तुमचे, माझे, आपले सर्वांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज शाक्यमुनी मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रत्नसंभव बुद्ध विहार बालेकरवाडी या विहाराचा 11वा वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत. या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान सुनीलजी सोनवणे साहेब, या विहाराचे सर्वच पदाधिकारी, अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, महिला मंडळाच्या सर्वच पदाधिकारी तथा सर्व श्रद्धासंपन्न उपासक, उपासिका 11वा वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत. म्हणजे या भागामध्ये आपण धम्म चळवळ रुजवण्याचं काम हे गेले 11 वर्षापासून आपण करीत आहोत. या विहाराच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किंवा जे खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काय आम्हाला धम्म दिला, जे चळवळ आहे, ही चळवळ खऱ्या अर्थाने या विहाराच्या माध्यमातून आम्ही या परिसरामध्येच नव्हे तर आजूबाजूच्या देखील किंवा खऱ्या अर्थाने या विहारामध्ये माणसं घडवण्याचं काम देखील आपल्याकडून होत आहे. आणि खऱ्या अर्थाने विहार म्हणजे काय, तर विहाराची व्याख्या जिथे भगवान बुद्धांचे विचार राहतात, देवाणघेवाण होते, त्याला विहार असं म्हणतात. जिथं माणसं घडल्या जातात त्याला विहार असं म्हणतात. जिथं संस्कार होतात त्याला विहार असं म्हणतात.
आणि म्हणून खऱ्या अर्थाने विहाराच्या माध्यमातूनच धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो. भगवान बुद्धांच्या हयातीमध्ये भगवान बुद्धांना बाहेरून कोणी भिक्षू आल्या असल्यास आणि भगवान बुद्धांना भेटायचं असल्यास, भेट घ्यायची असेल, तर भगवंताचे जे काही सेवक की अत्यंत ज्यांनी सेवा केली भगवंताची, ते भिक्खू म्हणजे आनंद. आनंद हे सर्व भगवंताचा अगदी सेवा करीत होते आणि आनंदाकडेच हे सर्व थोडक्यात होतं. मग बाहेरून कोणी भिक्षू आले असल्यास भगवंतांना भेटण्यासाठी सर्वप्रथम आनंदाला विचारत होते की आता भगवंत विहार कुठं करीत आहे, विहार कुठं करीत आहे. विहार म्हणजे आता वास्तव्य कुठे आहे, थोडक्यात कुठे राहतात, म्हणजे कोणत्या कुटीमध्ये आहेत, विहारामध्ये आहेत की जंगलामध्ये आहेत, हे कुठं भगवंताचं वास्तव्य आहे, कुठं विहार करीत आहेत, त्याला विहार असं म्हणतात. आणि मग आज आपण पाहतो की भारतामध्ये असं एक राज्य आहे, त्याला बिहार असं म्हणतो आत्ताच्या काळात. पण ते काय आहे, विहार, कारण भगवंताचं वास्तव्य तिथं होतं आणि म्हणून त्याला विहार असं म्हणतो. आणि म्हणून त्या खऱ्या अर्थाने जिथं भगवंताला बुद्धत्व प्राप्त झालं, ज्ञान प्राप्ती झाली, ते बुद्धगया देखील बिहारमध्येच आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात जिथं भगवंताचं वास्तव्य आहे, भगवंताच्या विचाराची देवाणघेवाण होते, त्याला विहार असं म्हणतात. मग विहाराची निर्मिती हे खऱ्या अर्थाने हे कशासाठी, तर विहाराची निर्मिती देखील एकदा भगवंत राजगृह इथं असते वेळेस, तेव्हा एका घरी अगदी खूप मोठी म्हणजे अनाथ पिंडक यांची बहीण असते आणि तो आपल्या बहिणीला भेटायला आलेला असतो. आणि तेव्हा त्यांच्याकडे त्या राजगृहामध्ये ज्यांच्याकडे भेटायला आले, त्या घरी खूप मोठी अगदी तयारी चालली होती भोजनाची. आणि भोजनाची तयारी चालू असते वेळेस खूप मोठ्या प्रमाणात, आणि मोठ्या प्रमाणात ही तयारी चालू होती. मग अनाथ पिंडकांनी विचारलं, थोडी चौकशी केली की ही एवढी मोठी तयारी चालू आहे कशासाठी, की राजाला निमंत्रित केलं का, किंवा अचानक आपल्या घरी काय मंगल कार्य वगैरे आहे का. अशा प्रकारे चौकशी केली असता त्यांना समजलं की ही जी तयारी चालू आहे भोजनाची, राजाला देखील निमंत्रित केलं नाही किंवा घरी कुठल्याही प्रकारचं कार्य वगैरे नाही, तर भगवंत उद्या येणार आहेत, भगवंताचा भिक्खू संघ येणार आहे आणि त्यांच्या भोजनाचीही तयारी चालू आहे. अनाथ पिंडक जेव्हा भगवंताचं नाव ऐकतो आणि नाव ऐकल्याच्या नंतर अनाथ पिंडकाला एवढी मनामध्ये तळमळ इच्छा निर्माण झाली, श्रद्धा उत्पन्न झाली आणि तो भगवंताचं नाव ऐकल्याच्या नंतरच भगवंतांना भेटण्यासाठी अत्यंत उत्सुक होतो. तर रात्र झालेली असते, तर असं सांगितलं जाते की अगदी रात्रीच भगवंताला भेटण्यासाठी जातो, कारण एवढी श्रद्धा, एवढी तळमळ होती. आणि मग भगवंतांना भेटून भगवंताचं प्रवचन वगैरे ऐकून, आणि मग भगवंताचं अगदी प्रवचन ऐकून ते दुःखमुक्तीचा मार्ग समजून त्या अनाथ पिंडकामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि भगवंतासाठी भिक्खू संघासाठी काहीतरी आपल्याकडून निर्माण व्हावं, भगवंताला भिक्खू संघाला प्रचार प्रसारासाठी आपण काहीतरी नवीन निर्माण करावं. आणि म्हणून भगवंतांना विनंती किंवा भगवंतांना हे करतो की म्हणते, मला भिक्खू संघासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की जर भिक्खू संघासाठी जर काही करायचं असेल तर संतागार बांधून दे, म्हणजे सभागृह. आणि मग अनाथ पिंडक आपण पाहतो की अनाथ पिंडक हा राजगृहाचा नव्हता, तर अनाथ पिंडक होता श्रावस्तीचा. आणि मग श्रावस्तीला गेल्याच्या नंतर
तिथे भगवंताने सांगितलं होतं की अशी जागा शोध की ती जास्त गावाच्या लांब पण नसली पाहिजे आणि जास्त जवळ पण नसली पाहिजे, की भिक्खू संघाला जेणेकरून ध्यान करता यावं, भिक्खूंना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होणार नाही, अशा प्रकारची जागा शोध आणि अशाच प्रकारची तिथे संतागार बांध. मग अशा प्रकारची ही जागा शोधत असते वेळेस एका जेत नावाच्या ब्राह्मणाची जागा त्यांना पसंत पडते आणि ती जागा पसंत पडल्याच्या नंतर थोडक्यात त्या जेत नावाच्या ब्राह्मणाकडे जातात आणि त्या जेत नावाच्या ब्राह्मणाला सांगतात की मला ही जागा पाहिजे. तेव्हा तो जेत नावाचा ब्राह्मण म्हणतो की ही जागा मला विकायची नाही. अनाथपिंडक म्हणतो की मला ही जागा पाहिजे, मला ही जमीन पाहिजे. तेव्हा तो 2-3 वेळा म्हणतो नाही, अगदी सोन्याच्या मोहरी जरी टाकल्या तरी नाही. तो शब्द पकडून अनाथपिंडक म्हणजे तुम्हाला सोन्याच्या मोहरी पाहिजे. तर अशा प्रकारे अनाथपिंडकांनी त्या जागेवर सोन्याच्या मोहरी टाकून ती जागा खरेदी करून आणि थोडीफार शिल्लक होते. तेव्हा तो जेत नावाचा ब्राह्मण येतो तिथं आणि पाहतो तो खरंच हा अनाथपिंडक अगदी बैलगाडीनं घरच्या सोन्याच्या मोहरी आणत आहे आणि ती जागा झाकत आहे, हे करत आहे. तेव्हा तो पाहतो की आणि विचारतो की एवढ्या सोन्याच्या मोहरी टाकून ही जागा कशासाठी खरेदी करतो? काय म्हणजे अगदी इथं काही तुझ्यासाठी परिवारासाठी काही बंगला बांधणार आहे, घर बांधणार आहे की आणखीन काय करणार आहे? तेव्हा मग सांगतो अनाथपिंडक की हे भगवंतांना आणि भिक्खू संघाला हे इथे संतागार बांधण्यासाठी जमीन पाहिजे. आता जेत देखील म्हणजे तो ब्राह्मण देखील अत्यंत हुशार असतो. भगवंताचं नाव ऐकल्याच्या नंतर तो देखील म्हणतो की राहिलेली जागा थोडक्यात माझ्याकडूनही दान. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे काही त्रिपिटक किंवा भगवंतांनी सर्वात जास्त उपदेश जर कुठं केले असेल तर श्रावस्तीला. आणि त्या श्रावस्तीला त्याची सुरुवातच अशी होते, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावती विरती जेतवने अनाथपिंडिकस्स आरामे. अशी म्हणजे भगवंताच्या प्रवचनाची म्हणजे त्यांच्या त्या जे काय प्रवचन दिलेले आहे, जे काही त्रिपिटक नंतर निर्माण झालेलं आहे त्याची सुरुवात, त्या सुत्ताची सुरुवात अशा प्रकारे होते. म्हणजे याचा अर्थ काय की एकदा भगवंत अनाथपिंडक म्हणजे जेतवन नावाच्या जेतवन अनाथपिंडक या विहारामध्ये वास्तव्य करत असते वेळेस भगवंतांनी हा उपदेश केलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य थोडक्यात की हा धम्म वाढवण्यासाठी भगवंताच्या काळामध्ये जसं अनाथपिंडक होऊन गेले, राजा बिंबिसार होऊन गेला, राजा बिंबिसारांनी जेतवन दान दिलं, विशाखाने जसं विहार बांधून दिलं, तर अशा प्रकारे विशाखाचं जर पाहिलं, विशाखा भगवंताच्या काळामध्ये अत्यंत खूप श्रीमंत होती, कुलीन होती, म्हणजे अगदी गर्भश्रीमंत होती. आणि त्या विशाखाची भगवंतावर श्रद्धा वयाच्या 7व्या वर्षापासूनच होती. कारण विशाखाचे जे काय वडील असतात यांची श्रद्धा भगवंतावर असते. आणि मग जिथं कुठे भगवंताचं प्रवचन असेल तिथं त्यांचे वडील त्या विशाखाला वयाच्या 7व्या वर्षापासून भगवंताचं प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जात होते सोबत. आणि मग वयाच्या 7व्या वर्षापासून थोडक्यात म्हणजे त्या विशाखाची भगवंतावर श्रद्धा असते. आणि पुढे एकदाचा प्रसंग असाच आहे की विशाखा एकदा विहारात गेली असता आणि विहारात त्या दिवशी उपोषित व्रत असते. काय असते? उपोषित व्रत. आणि मग उपोषित व्रत ज्या दिवशी होतं त्या दिवशी विहारात गेले आणि विहारात गेल्याच्या नंतर उपोषित व्रत धारण केलं. आणि उपोषित व्रत धारण केल्याच्या नंतर आता उपोषित व्रत धारण केल्याच्या नंतर आपण सर्वच घेता उपोषित व्रत. मग उपोषित व्रत धारण केल्याच्या नंतर काय? सांजशृंगार करायचा नाही, कुठल्याही प्रकारचं शरीराला सजवायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं सांजशृंगार करायचं नाही. जसं आपण नेहमीपणे पंचशिलाचं पालन करतो, पण त्या दिवशी काय करावं लागते? 8 शिलाचं पालन करावं लागते. विकाल भोजन म्हणजे 12च्या आतमध्येच भोजन करावं लागते. नाच गाणे तमाशे याच्यापासून अलिप्त राहावं लागते. सांजशृंगार करायचा नाही. आणि म्हणजे सांजशृंगार म्हणजे कुठल्याही प्रकारचं अंगावर
कुठल्याही प्रकारचं सोनं वगैरे काही ठेवायचं नाही. आणि मग उपोषित व्रत असल्याच्यानंतर विशाखा तिच्या गळ्यामध्ये जो काय हार असतो ते हार सोन्याचा अत्यंत मौल्यवान असा हार असतो. आणि उपोषित व्रत असल्यामुळं विहारात गेल्यामुळं ते उपोषित व्रत धारण केल्यावर आपल्या गळ्यातला हार ते तिथेच जागेवर ठेवते काढून आणि प्रवचन झाल्याच्या नंतर भगवंताचं निघून जाते थोडक्यात. आणि घरी गेल्याच्या नंतर विशाखाला आठवते की आपला हार विहारामध्येच राहिला. मग विशाखा काय करते, दासीला पाठवते आणि दासीला पाठवून सांगते की जर हार ज्या ठिकाणी असेल तिथंच जर असेल, त्याला भिक्खूचा स्पर्श झाला नसेल तर तो हार घेऊन यायचा. आणि जर भिक्खूचा स्पर्श झाला तर मग तो काय झाला, दान. आणि मग अशा प्रकारे विशाखा येते, म्हणजे विशाखाची दासी विहारात येते. आणि आल्याच्या नंतर पाहते जिथं विशाखा बसलेली होती तिथं हार नसतो. आनंद मग सांगतात दासीला की हे विशाखाचा हार आहे, इथं टांगून ठेवलेला आहे कुंतीला. पण विशाखाने सांगितलेलं असते की भिक्खूंचा जर स्पर्श झाला तर तो विहार म्हणजे आणायचा नाही आहे. आणि मग तो आता दान झाला. आणि दान झाल्याच्या नंतर आता सोनं चांदी तर भगवंत स्वीकारत नाही. सोनं चांदी भिक्खू घेत नाहीत. भिक्खू संघांना जे काय आहे तर सोनं चांदी वगैरे जे काय मूल्यवान वगैरे आहे असं कुठल्याही प्रकारचं दान स्वीकारण्याची हे नाही आहे धर्मामध्ये. आणि मग भगवंतांनी सांगितलं किंवा की आता हे दान स्वीकारता येणार नाही. मग काय करायचं, विशाखाने तर ठरवलं की आता हे दान झालं भिक्खू संघाला. मग अशा प्रकारे त्या हाराचा तिनं जाहीर म्हणजे हे केलं की कोण घेऊ शकेल, लिलाव लावला. आणि लिलाव लावल्याच्या नंतर तो हारच एवढा अनमोल असतो, तो हार एवढा अनमोल असतो की त्याची किंमत आपण आजही सांगू शकत नाही, एवढा अनमोल असतो. ते हार घेण्यासाठी कुणीही तयार होत नाही. ते हार मग काय करते, विशाखा स्वतःच घेते आणि त्याच्या मोबदल्यात एक सुंदरसा असं श्रावस्तीमध्ये विहार सांगायचं तात्पर्य थोडक्यात हे की विहार झाल्याशिवाय विहाराच्याच माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो. आज जर देश विदेशामध्ये जर पाहिलं तर देश विदेशामध्ये सर्वात अगदी एवढे मोठे करोडो रुपयाचे विहार आहे. आणि एका विहारामध्ये अगदी 100 भिक्षूंचं वास्तव्य आहे. मग ते थायलंड असेल, श्रीलंका असेल, तिबेट असेल, ब्रह्मदेश असेल, या सर्व बौद्ध राष्ट्रांमध्ये अगदी खूप भव्य दिव्य असे विहार आहे. थायलंडमध्ये तर असं एक विहार आहे की त्या विहारामध्ये जवळपास 2000 एकर जमिनीमध्ये ते विहार आहे. आणि एकाच वेळेला 10 लाख लोक बसू शकतील अशा प्रकारचं विहार. ते विहार पाहायचं असेल अगदी छोटीशी ट्रेन आहे, त्याला म्हणतात धम्मकाया. त्याला काय म्हणतात, धम्मकाया. हे थायलंडमध्ये आहे. तर सांगायचं थोडक्यात तात्पर्य की विहाराची जेव्हा निर्मिती झाली, या विहाराच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की सर्वात मोठं उदाहरण, सम्राट अशोकाने किती विहार बांधले, 84,000 बुद्धविहार बांधले. आता या विहारांचा जर शोध जर घेतला आपण, जे काय विहार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 डिसेंबर 1954 साली आपल्या देवरोडच्या इथं बाबासाहेबांचं भाषण झालं. आणि त्या भाषणामध्ये काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंढरपूरचं जे काही मंदिर आहे हे देखील बुद्धविहार आहे, हे मी सिद्ध करून दाखवतो, सिद्ध करतो बाबासाहेब. तर अशा प्रकारे प्राचीन या भारतातील जे काही विहार आहेत मोठमोठे, जे काय आज कब्जा केला, जे काही मंदिर आहे, तर अशा प्रकारे बऱ्यापैकी ते विहार म्हणजे ते मंदिर हे आपले विहार आहे. आणि मग अशा प्रकारे विहार जे आपण अयोध्या म्हणतो आपण, हे अयोध्या देखील हे भगवंताचं वास्तव्य होतं. त्याला
संकिसा असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? संकिसा. तर सांगायचं थोडक्यात तात्पर्य की अशा प्रकारची ही आमच्या विहाराचा इतिहास आहे. आणि म्हणून या विहाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करता येतो. या विहाराच्या माध्यमातून आम्हाला वंदना करता येते. या विहाराच्या माध्यमातून आम्हाला धम्म समजून घेता येते. आणि म्हणून विहार हे खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म प्रचाराचे केंद्र आहे. आणि म्हणून अशा प्रकारे विहार हे खऱ्या अर्थाने की आपल्याला घडवण्यासाठी हे विहार आहे, घडवण्यासाठी आहे, दुःखातून बाहेर पडण्यासाठी हे विहार आहे. तर अशा प्रकारे खऱ्या अर्थाने आजही आपण पाहतो की प्रत्येक माणसाला सुख हवं. काय हवं? सुख हवं. प्रत्येक माणसाला शांती हवी. दुःख कोणालाही नको आहे. दुःख कोणाला पाहिजे का? कोणीच नाही. मग आपण जे काही धडपड करतो, आपण जे काही म्हणजे हे सगळं काही प्रयत्न करतो, तर हे प्रयत्न कशासाठी करतो? की आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं, आपल्या जीवनामध्ये शांती मिळावं, सुखाने, समाधानाने, शांततेनं जीवन जगता यावं. आणि मग सुख कुठे मिळेल? सुख कशात आहे? सुख कशात आहे? कुणाला असं वाटते की सुख आपल्याकडे भरपूर दौलत, संपत्ती, पैसा आलं म्हणजे सुख मिळेल. खूप अगदी सोनं चांदी वगैरे असलं म्हणजे आपल्याकडे सुख मिळेल. तर अशा प्रकारे माणसाने जे काही लोकांना सुखाची जी काही व्याख्या केली किंवा ज्यांना असं वाटते की सुख म्हणजे या भौतिक गोष्टीमध्ये सुख शोधत आहे. भगवान बुद्धांनी गरिबीचा पुरस्कार केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील गरिबीचा पुरस्कार केला नाही. उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या दुःख दारिद्र्यातून बाहेर जर पडायचं असेल तर आपण खेडी सोडा आणि शहरात जा. या दुःख दारिद्र्यातून बाहेर जर पडायचं असेल तर शिक्षण घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हीच अपेक्षा होती की माझा समाज हा प्रस्थापितांच्या बरोबरीला जाऊन बसला पाहिजे, म्हणजे आमची आर्थिक सामाजिक उन्नती झाली पाहिजे. आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी बाबासाहेबांनी विरोध केलेला नाही. मग थोडक्यात माणसाकडे धन दौलत संपत्ती पैसा असावंच. आणि भगवान बुद्ध म्हणतात की सुख तुमचं कुठं आहे? तर जेव्हा मनुष्य चांगल्या मार्गाने पैसा कमवतो, संपत्ती जमवतो आणि चांगल्या मार्गाने जर संपत्ती सम्यक आजीविकेतून जर पैसा संपत्ती मिळवली तर हे त्याला पहिलं सुखाचाच लाभ होतो. आणि जर खऱ्या अर्थाने चांगल्या मार्गाने संपत्ती असेल तर त्याच्यातून दान धर्म करतो, हे त्याचं सुख आहे. हे त्याचं सुख आहे. दान धर्म करत असे तर एकदा अनाथ पिंडकाने एकदा भगवंताला प्रश्न केला होता. काय प्रश्न केला होता? की भंते, माझ्याकडं धन दौलत संपत्ती भरपूर आहे, मी श्रीमंत आहे, माझ्याकडं अगदी नोकर चाकर भरपूर आहेत आणि हे सर्व सोडून मी श्रमण बनावं का? काय विचारला होता प्रश्न? की हे सर्व सोडून मी श्रमण बनावं का? श्रमण म्हणजे भिक्षू. मी प्रवजित व्हावं का? कारण अनाथ पिंडक म्हणतो की भंते, मी असं ऐकून आहे की श्रमण झाल्याच्या नंतर, प्रवजा घेतल्याच्या नंतर तो लवकर दुःखमुक्त होतो, लवकर म्हणजे सुखाला म्हणजे सुख प्राप्त करतो. अशा प्रकारे मी ऐकून आहे आणि म्हणून हे सर्व सोडून मी भिक्षू किंवा हे श्रमण बनावं का? अशा प्रकारे भगवंताला प्रश्न विचारतात. मग तेव्हा भगवंत काय म्हणतात? अनाथ पिंड, संपत्ती ही मनुष्याला दुःख देत नाही. संपत्ती मनुष्याला दुःख देत नाही. मग दुःख कोण देते? तर दुःख संपत्तीची जी काय अटॅचमेंट आहे, जी आसक्ती आहे, जे काय लोभ आहे, त्या लोभामुळे माणसाच्या जीवनामध्ये दुःख येते. आणि म्हणून हे सगळं सोडण्याची आवश्यकता नाही. तर संपत्ती जर आपल्या स्वतःच्याही सुखासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी जर असेल, ते अशी संपत्ती मनुष्याला वरदान ठरते. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य थोडक्यात की माणसाकडे भौतिक संपत्ती असली पाहिजे, याच्याबद्दल भगवंतांनी कधी नकार दिलेला नाही. परंतु मनुष्याला खऱ्या अर्थाने की याची जी काही आसक्ती आहे, याचा जो काही लोभ आहे, हे लोभ जर कमी जर झाला तर माणसाला सुखाने जीवन जगता येते.
आणि मग अशाच प्रकारे सुख जर हवा असेल तर सुख हे कुठं बाहेर कुठं नाही, सुख बाहेर कुठं नाही. भगवान बुद्ध म्हणतात की हे जे सुख आहे तर सुख या सर्व या सुखदुःखाची जी काही निर्मिती आहे, या सर्व सुखदुःखाचं जे काही उगम स्थान आहे हे बाहेर कुठं नाही. मग कुठे आहे तर भगवान बुद्ध म्हणतात या सर्व सुखदुःखाचं उगम स्थान हे माणसाच्या मनातच आहे. कुठे आहे? मनातच आहे. आपण जर दुःखी जर होत असेल, आपण जर दुःखी कष्टी जर होत असेल, आपल्या जीवनामध्ये दुःख येत असेल तर दुःखी कष्टी जर होत असेल तर त्याचं कारण आहे की तुमच्या मनातील विचार कसे आहेत. जर आपल्याकडं राग असेल, द्वेष असेल, क्रोध असेल तर आपलं जीवन काय बनलं? दुःखच. आपण जर कुणाचा द्वेष करत असेल, कुणाचा राग करत असेल, विनाकारण कोणाच्या संपत्तीवर जळत असेल, कोणाची प्रगती झाली म्हणून विनाकारणच आपण दुसऱ्याचा द्वेष करत असेल तर असा मनुष्य कधीही सुखी होत नाही. कधी होईल का दुसऱ्यांचा द्वेष केला? आपण म्हणतो ना की दुसऱ्यासाठी जर खड्डा खोदला तर दुसरा माणूस पडेल की नाही याचं नाही, पण जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो दुसरा नाही म्हणजे हाच पडतो. मग तशाच प्रकारे की जो दुसऱ्यांचा द्वेष करतो, दुसऱ्यांचा राग करतो, हा माणूस कधीही सुखी होत नाही. आणि म्हणून दुसऱ्यांचा द्वेष, दुसऱ्यांचा राग करणारा कधी मनुष्य सुखी होऊ शकत नाही. एकदाचा एक प्रसंग आहे की एकदा एक ज्योतिषी म्हणजे अगदी दुसऱ्यांचं भविष्य सांगणारा अगदी तो रात्री म्हणजे फिरत होता आणि खूप मोठा म्हणजे स्वतःला अगदी भविष्य सांगणारा होता. तेव्हा तो रात्री फिरत असतेवेळेस अगदी चांगल्या म्हणजे पौर्णिमेचा दिवस असतो आणि अगदी खूप चांगल्या प्रकारचा प्रकाश असतो आणि त्यावेळेस तो अगदी फिरायला अगदी जातो आणि फिरायला गेल्याच्या नंतर तो वर पाहूनच चालत होता, ग्रहतारे वगैरे पाहत होता आणि वर पाहून चालत होता आणि चालता वेळेस तो एका खड्ड्यात पडला आणि खड्ड्यात पडल्याच्या नंतर जंगल असतं, तिथं कोणी नसते, आवाज देतो पण कोणी येत नाही. मग त्याचं सकाळी म्हणजे दिवस निघाल्याच्या नंतर आवाज वगैरे ऐकून एक झोपडं राहते आणि एक तिथं म्हातारी असते. त्याचा आवाज ऐकून ती म्हातारी येते आणि म्हातारी आल्याच्या नंतर थोडक्यात त्याला बाहेर काढते आणि बाहेर काढल्याच्या नंतर तो म्हणतो की मी फार मोठा भविष्य म्हणजे वेता आहे, मी मोठमोठ्या लोकांचं राज्य सांगतो, पण म्हातारी तू मला या खड्ड्यातून बाहेर काढलं आणि म्हणून मी तुला तुझं भविष्य सांगतो. तेव्हा ती म्हातारी काय म्हणते, तुला चालते तूच खड्ड्यात पडला, हे तुला समजलं नाही तर दुसऱ्याचं काय सांगणार आहेस. तर अशाच प्रकारे थोडक्यात की दुसऱ्यांचा द्वेष किंवा दुसऱ्यांचा राग करून थोडक्यात आपण सुखी कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून थोडक्यात जर दुःखातून जर मुक्त जर व्हायचं असेल, दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान बुद्ध म्हणतात की तुमचं चित्त कसं आहे, तुमचं मन कसं आहे, तुमचं मन कसं आहे. भगवान बुद्ध एका गाथेमध्ये म्हणतात, धम्मपदाच्या पाली गाथेमध्ये म्हणतात, मनोपुब्बं गमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठे नंग भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती चक्कम वहवतोपला. भगवान बुद्ध या गाथेमध्ये असं म्हणतात की माणसाचं मन हे मुख्य आहे, माणसाचं मन मुख्य आहे आणि ते मुख्य असून ते मनोमय आहे. मनोमय म्हणजे आहे म्हणजे जसं माणसाच्या मनामध्ये विचार येतात आणि विचार आल्याच्या नंतर मनुष्य कृती करतो. जसं की आज विहाराचा आपला वर्धापन दिन आहे आणि मग हे सगळ्यांना आपल्याला समजलं आणि समजल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये विचार आला की आज विहारात आपण गेलं पाहिजे आणि गेलं पाहिजे म्हणून ते पहिलं विहारात गेलं पाहिजे. हे मनात विचार आल्याच्या नंतर तुमचे पावलं इकडं वळले. आता हेच अनेक लोकांना, अनेक सभासदांना माहीत झालं, पण जे लोक आले नाहीत कदाचित त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार आला असेल, निगेटिव्ह विचार आला असेल, विहारात जाऊन काय कशाला वेळ घालवावं आणि म्हणून ते लोक आले. तर थोडक्यात की जेव्हा कोणतीही कृती करण्यापूर्वी पहिलं मनामध्ये विचार येतो आणि मनामध्ये विचार आल्याच्या नंतर मनुष्य कृती करतो. अगदी साधं बाजारात जरी जायचं झालं,
मार्केटमध्ये जरी जायचं झालं, भाजी जरी आणायची झालं, तर पहिलं मनामध्ये विचार येतो आणि मनामध्ये विचार आल्याच्या नंतर ते पैसा किंवा मग त्या मार्केट भाजी आणण्यासाठी जातो. असं कधी होत नाही घेतली पिशवी चाललं कोणीकडे, असं होत नाही. मग तशाच प्रकारे भगवान बुद्ध काय म्हणतात की कोणतीही कृती करण्यापूर्वी पहिलं तुमच्या मनामध्ये विचार येतो, पहिलं मनामध्ये विचार येतो. आणि मग भगवान बुद्ध असं म्हणतात थोडक्यात की जो मनुष्य ज्याचं चित्त, ज्याचं मन मळलेलं आहे, ज्याचं चित्त मळलेलं आहे, मळलेलं म्हणजे खान चालं दूषित आहे, दूषित आहे की जे दुसऱ्यांचं जळतात, दुसऱ्यांचा राग करतात, म्हणजे दुसऱ्यांचं वाईट पाहतात, अगदी कोणाचं अगदी सगळं कोणाचंही चांगलं झालं तर त्याला बरं वाटत नाही. तर अशा प्रकारे ज्याच्या चित्तामध्ये राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, असा व्यक्ती बोलतो अथवा कार्य करतो, त्याच्या पाठीमागे असं दुःख येते की ज्याप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात, बैलगाडी आपण पाहिलेली आहे, ती बैलगाडी जसं आहे त्या गाडीला जुंपलेला बैल आहेत आणि ते बैल किती जरी पळत राहिले, त्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीचे चाकं करतात. त्याप्रमाणे त्या माणसाच्या पाठीमागं सतत दुःख येते. कोणाच्या मागं? ज्याचं चित्त मलिन आहे, ज्याचं चित्त वाईट आहे, वाईट विचाराने बोलतो, त्या माणसाच्या पाठीमागं सतत दुःख येते. भगवान बुद्ध दुसऱ्या एका गाथेमध्ये म्हणतात, मनोपुबंग माधमा मनुसेटा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुख म्हणवेती छाया व अनपायिनी. भगवान बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात की माणसाचं मन हे मुख्य आहे, प्रमुख आहे, आणि ज्या माणसाचं मन शुद्ध आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे, शुद्ध म्हणजे की ज्यांच्या चित्तामध्ये कुठल्याच प्रकारचा राग नाही, द्वेष नाही, क्रोध नाही, ज्यांच्या चित्तामध्ये मैत्री आहे, प्रेम आहे, करुणा आहे, मुदिता आहे, दुसऱ्यांचा आनंद म्हणजे दुसऱ्यांचा आनंद झाला तर त्याच्या आनंदामध्ये सहभागी होतो. उदाहरणार्थ एखादा शेजारचा मुलगा चांगला 10वीमध्ये पास झाला तर उलट त्याचं अभिनंदन करतो, म्हणजे दुसऱ्याच्या सुखामध्ये सहभागी होतो. अन्यथा दुसऱ्यांचा पास झाला ना आपला नापास झाला तर मग आपण हळूच म्हणतो, तो कसा पास झाला आम्हाला माहीत नाही, म्हणजे दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण सहभागी होत नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात की ज्याचं चित्त निर्मळ आहे, शुद्ध आहे, ज्याचं चित्त शुद्ध आहे, निर्मळ आहे, मन चांगलं आहे, तर अशा व्यक्तीच्या पाठीमागं जे शुद्ध मनाने बोलतो अथवा कार्य करतो तर त्याच्या पाठीमागं असं सुख येते. भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे छाया व अनपायिनी, म्हणजे छाया म्हणजे सावली, मनुष्य कुठेही जरी गेला तर त्याच्यासोबत त्याची सावली येते, त्याप्रमाणे त्या माणसाच्या पाठीमागं सतत सुख येते. कोणाच्या मागं? ज्याचं चित्त शुद्ध आहे, निर्मळ आहे, चांगलं आहे, ज्याच्या चित्तामध्ये विकार नाही. मग कोणत्याही सांसारिक जीवनातही राहू द्या, जर घरामध्ये कलर जर नसतील, मन जर चांगलं असेल, मन चांगलं असेल, शुद्ध असेल, चांगलं असेल, तर सांसारिक जीवनही सुखी बनते. आणि सतत वादिवाद आहे, कला आहे, अगदी सतत भांडणं आहेत, वादवा आहे, काही जीवन सुखी बनणार आहे? नाही बनू सुखी. आणि म्हणून ज्याचं चित्त शुद्ध आहे, निर्मळ आहे, त्यांनाच खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होते. मग आता हे जे मन भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, मन, आता मन हे सर्व मुख्य आहे, सर्व आहे. मग या मनाला शुद्ध आणि निर्मळ करण्याचा मार्ग कोणता आहे? या मनाला जर शुद्ध करायचं असेल, आता राग आला, राग तर प्रत्येकालाच येतो. मन म्हटलं की या मनामध्ये प्रेम पण आहे, राग पण आहे, द्वेष पण आहे, अगदी या मनामध्ये सगळंच आहे, सर्वच आहे, चांगलं आहे, वाईट आहे, सर्वच आहे. आपल्याला माहीत आहे की राग करू नये, राग करणं वाईट आहे, पण राग जेव्हा येतो तेव्हा ते अनावर होतो, म्हणजे संयम नाही होत. उदाहरणार्थ मुलगाच असेल, तुमचाच मुलगा असेल, बालक असेल, आणि काहीतरी त्याने केलं, खोडी केली किंवा काही ऐकलं नाही, रागाच्या भरात मारतो आणि मग मारल्याच्या नंतर पश्चाताप होतो. नंतर काय होते? पश्चाताप करतो आपण. तर हे राग आल्याच्या नंतर या रागाला कसं काढायचं, या रागातून कसं बाहेर पडायचं,
रागाला बाहेर म्हणजे या रागातून बाहेर कसं पडायचं? काय राग आल्याच्या नंतर असं काय एखादं टॅबलेट आहे का की टॅबलेट गोळी घेतली की झाला शांत गेला राग? तर असे काही टॅबलेट वगैरे काही नाही, आणखी विकसित नाही झाली. मग या रागातून, द्वेषातून, क्रोधातून जर बाहेर जर पडायचं असेल तर त्याच्यासाठी स्वतःकडं पाहावं लागते. आणि हे स्वतःला पाहण्यासाठी ध्यान म्हणा, मेडिटेशन म्हणा, वंदना करण्यासाठी आपल्याला विहार पाहिजे. आणि जर या विकारातून आपल्याला मुक्त जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला विहाराची आवश्यकता आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हे जे विकार आहेत, हे जे मन आहे, तर मन भगवान बुद्ध म्हणतात की मन असं अवस्था आहे मनाची की जगामध्ये सर्वात वेगवान काय असेल तर सर्वात वेगवान हे काय आहे? कोणी म्हणाल जेट आहे, रेल्वे आहे किंवा हे आहे. तर सर्वात वेगवान काय आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात की माणसाचं मन आहे. मन उदाहरणार्थ तुमचं जे काही गाव असेल, कोणता असेल, 500 किलोमीटर, 1000 किलोमीटर राहू द्या, आणि त्या गावाची आठवण झाली की लगेच तुमचं मन गेलं. मग ते सगळं तुम्हाला दिसू लागेल. किती वेळ लागला? काही क्षण. मग तशा प्रकारे बुद्ध म्हणतात की सर्वात जास्त वेगवान काय आहे तर माणसाचं मन आहे. आणि भगवान बुद्ध असं म्हणतात की या माणसाचं मन जे आहे ते मन कधी स्थिर राहत नाही. एक तर भूतकाळात असते, नाहीतर भविष्यकाळात असते, पण प्रेझेंटमध्ये मात्र मन कधी नसते. म्हणजे एकतर भूतकाळातल्या गोष्टी आठवत बसतो, नाहीतर भविष्यकाळातल्या आपण आशा कल्पना करत बसतो, पण मन तुमचं वर्तमान नसते. आता उदाहरणार्थ उशीर झाला, आता मन म्हणते बस झालं, मन बसू देत नाही. शरीर इथं बसलं पण मन मात्र कुठेही भटकून येते, कुठेही जाऊन येते, कुठं जाऊन येते काय सांगताच येत नाही मनाला. आणि मग अशा प्रकारे विज्ञान असं म्हणते की या मनामध्ये एवढे विचार येतात की जवळपास ते जवळपास 40, 50, 60,000 विचार माणसाच्या मनामध्ये येतात. किती? 60,000 दिवसभरात. आपलं मन कधी पाहिलं का तुम्ही? मन म्हणजे की तुम्ही पहा मन कधी स्थिर आहे का? माणसाचं मन कधीही स्थिर नाही. विचाराची जशी शृंखला चालू आहे तशा प्रकारे विचाराची अगदी विचार चालूच राहतात. वर्तमान काळामध्ये कधीही नसते. आणि ज्या माणसाचं मन चंचल आहे, अस्थिर आहे, द्विधा अवस्था आहे, त्यांना सुखाची कधी प्राप्ती होत नाही. साधं आहे, मन चंचल आहे. पाहतो ना आज माणसं एवढे आहेत, साधं भोजन करत असतो देखील मनुष्य चांगलं मन लावून ते घेत नाही. तर मोबाईल चालूच आहे, टी व्ही चालूच आहे, आणि मोबाईल चालू असेल, टी व्ही चालू असेल. मग जे भोजन घेतो जर तुमचं चित्त, तुमचं मन तिकडं जर असेल तर ते भोजन देखील तुम्हाला पचन होत नाही. कारण तुमचं भोजन पचण्यासाठी तुमचं मन पाहिजे, जागृत पाहिजे, अवेअरनेसमध्ये पाहिजे. आणि अवेअरनेसमध्ये जागृत राहून जर आपण भोजन घेत असेल तर आपल्या तोंडामध्ये लाळ निर्माण होते, ते चव समजते, आणि तेव्हा ते भोजन चांगल्या प्रकारे त्याचं पचन होत असते. आणि म्हणून सर्वात आज काय असेल तर सर्वात माणसं भौतिक सुख म्हणजे भौतिक प्रगती झाली, पण माणसाकडे शांती मात्र नाही, सुख मात्र नाही. आणि मग आज पाहतो की माणसाकडं आज नको ते आजार एवढे का वाढले? तर आजार वाढण्याचं एकमेव कारण आहे की माणसं खूप रागाने, द्वेषाने, क्रोधाने, काळजी, चिंता, टेन्शन, डिप्रेशन हे जर असेल तर माणसाचं जीवन सुखी नाही. डायबिटीज का होतं? त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण की माणूस जर जास्त काळजी, चिंता, टेन्शन जर करत असेल, माणसाकडे जर टेन्शन असेल तर त्या माणसाला लवकर हे आजार होतात. आणि म्हणून थोडक्यात की सुखी जर जीवन जगायचं असेल तर थोडक्यात आपल्याला विहार असणं आवश्यक आहे. जेव्हा विहारात येतो, ध्यान करतो, वंदना करतो, तेव्हा माणसाचं जीवन सुखी बनत असते. आणि म्हणून विहारात वंदना करतो, आणि वंदना करत असते वेळेस अत्यंत शांत, प्रसन्न चित्त जर असेल, शांत, अगदी श्रद्धापूर्वक आपण जर वंदना केली तर जीवनामध्ये शांती मिळते. नाही तर वंदनाही चालू आणि हळूच आपल्या गप्पाही चालू, हळूच आपण एकमेकाला विचारतो हे कसं करते काय, तर तेव्हा वंदना होत नाही.
वंदनाय चालून मोबाईल एक पाहणं किंवा काहीतरी गप्पाय मारतो, तर तेव्हा ती वंदना होत नाही. आणि वंदना तेव्हाच होते की तुम्ही शांतपणे प्रसन्न चित्ताने अगदी तुम्ही जर श्रद्धापूर्वक भगवंताची पूजा केली, वंदना केली, तर तुमचं मन हळूहळू एकाग्रता होते, मन शुद्ध बनते. आणि मन जर एकाग्रता झालं, श्रद्धा जर वाढली, तर मनातले विकार हे गळून पडतात. आणि म्हणून श्रद्धा विकसित करण्यासाठी विहाराची आवश्यकता आहे. धम्मप्रचाराचं काम, प्रसार करण्याचं कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने विहार आहे. आणि विहारातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला ही चळवळ देखील जिवंत राहते. चळवळ देखील जिवंत राहण्याचं काम हे विहाराच्या माध्यमातून होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही संदेश दिला आपल्याला, तो संदेश म्हणजे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिका, संघटित व्हा. संघटित जर झालं तर खऱ्या अर्थाने आपलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टीला आपण या दुःख, संकट, अन्याय याच्यावर आपण मात करू शकतो. आणि म्हणून संघटित जर असेल, जसं मी सुरुवातीला गाथा म्हणलो की जर आपण सांघिक रूपाने जर ध्यान करत असेल, सांघिक रूपाने जर आपण एकत्र येत असेल, तर ते खूप मोठं लाभदायक आहे. संघटित असेल तर खूप आपलं धम्माचं काम, कार्य जोरात होत असते. पण आजची परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आज आमची धम्माची प्रचार प्रसार का होत नाही, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार हे खऱ्या अर्थाने बाहेरच्या शत्रूपेक्षाही आपले शत्रू असतात. कोण असतात? आपले शत्रू असतात. एक छोटंसं एक उदाहरण देतो. एक शिकारी जंगलामध्ये जात असतो आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका तो हरणाला बाण मारतो. आणि बाण मारल्याच्या नंतर तो थोडक्यात बाण अर्धवट लागतो. आणि अर्धवट लागल्याच्या नंतर ते बाण लागून खाली पडतो, पण ते जखम होत असते. आणि जखम झाल्याच्या नंतर ते हरिण ते सैरावळा पळत सुटते, जंगलात निघून जाते. पण जात असते पळत गेला असल्यावर तो जो बाण लागलेला असतो, ते बाण त्या बाणातून जे जखमेतून त्या हरणाचं रक्त पडते. आणि रक्त पडल्याच्या नंतर एक 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 थेंब पडत राहते. आणि मग तो शिकारी त्याला जवळपास हरिण तर कुठं दिसत नाही, पण ज्या दिशेने बाण मारला, ज्या दिशेनं हरिण पळून गेलं, त्या दिशेकडे पाहत होतं. त्या हरणाला बाण लागलेलं, त्याच्या जखमेतून रक्त पडत आहे थेंब थेंब. आणि त्या थेंब थेंब रक्त पडणाऱ्या त्या दिशेनं जेव्हा जातो आणि दिशेनं गेल्याच्या नंतर त्या हरिण अगदी एका सुटपात एका याच्यात जाऊन बसलेला असतो, कारण बाण लागलेला असतो, जखम झालेला असतो. आणि तो शिकारी करणारा मनुष्य त्या रक्त पडलेल्या त्या दिशेने जातो. आणि त्या दिशेने गेल्याच्या नंतर थोडक्यात ते हरिण त्या झुडपात बसलेलं सापडते. तेव्हा ते हरिण काय म्हणते की खऱ्या अर्थाने माझा जो घात झाला, ते माझा घात खऱ्या अर्थाने कोणी केला नाही, ते माझ्याच रक्ताने घात केलेला आहे. आपण आणखी एक गोष्ट ऐकतो की रावण म्हणतात, रावणाला खऱ्या अर्थाने रावणाला कुणी मारलं, तर रावणाला खऱ्या अर्थाने रामाने मारलं नाही. कोणी मारलं? रावणाचा जो भाऊ असतो बिभीषण, त्याने रावणाचं जे गुप्त म्हणजे ज्याचं जे काही गुपित असते हे जेव्हा सांगितल्याच्या नंतर रावणाचा खून होतो. म्हणजे रावण म्हणजे थोडक्यात मारल्या गेला जातो. आणि म्हणून थोडक्यात सांगायचं तात्पर्य की बांधवांनो, केवळ आमची ही चळवळ जर जिवंत ठेवायची असेल, या चळवळीला गतिमान करायचं असेल, हे धम्मकार्य जर पुढे जर न्यायचं असेल, तर आमचा कुठंतरी इगो, अहंकार हे थोडं बाजूला ठेवलं पाहिजे. आणि इगो अहंकार हे प्रत्येकातच आहे, पुरुषात आहे, महिलांमध्ये आहे. साधं महिलांनाही अगदी त्या पदाचं, प्रतिष्ठेचं खूप मोठं सर्वांनाच आकर्षण असते. आणि त्या पदासाठी, प्रतिष्ठेसाठी आपण जर हे काही करत असेल, तर ही धम्म चळवळ जिवंत राहणार नाही, किंवा धम्म चळवळ ही गतिमान करता येणार नाही. आणि मग साधा अगदी बऱ्याच वेळा आपण पाहतो, एखाद्याने खूप दान दिलं आणि त्या दानाचं त्याचा पॅम्फलेटमध्ये नावच टाकलं नाही, त्याचा सत्कारच केला नाही, मग काय अवस्था होती? झाला तो कार्यकर्ता कटच झाला, तो येणारच नाही विहारात. मी एवढं करून, मी एवढं दान देऊ, साधं माझं नावही घेतलं नाही, मला फुलंही दिलं नाही, झाला.
कशाने दुःख? एक फूल न दिल्यामुळे. आणि म्हणून थोडक्यात हे अहंकार, मीपणा हे बाजूला जर केला, बाजूला जर ठेवला, तर ही धम्म चळवळ जिवंत राहते. ही चळवळ ही गतिमान होईल. हे धम्मप्रचाराचं काम गतिमान होईल. आणि म्हणून आमचा इगो, अहंकार हे विकारातून जर मुक्त जर झालो, तर आम्ही आमचं जीवन सुखी बनवू शकतो. आणि मग विकारातून मुक्त होण्यासाठी आम्हाला विहाराची आवश्यकता आहे. तेव्हा आजच्या प्रसंगी अधिक न बोलता खूप चांगल्या प्रकारचं सुंदरसं विहार आहे. गेली 11 वर्षापासून प्रबोधनाचं काम होते, समाज घडवण्याचं काम होते. तर अशा प्रकारे हे विहाराचं काम या माध्यमातून होते. तेव्हा अधिक न बोलता पुढे भविष्यामध्ये आपल्याकडून हे काम, प्रबोधनाचं काम, धम्मप्रचाराचं काम आपल्या हातून असंच हो, अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करून आपल्या सर्वांच्याच प्रती मंगलकामना व्यक्त करतो. आपणा सर्वांना सुख, समाधान, शांतता लाभो. आपणा सर्वांना आरोग्याचा लाभ हो. आपणा सर्वांना दीर्घायुष्याचा लाभ हो. आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख, समाधान, शांतता लाभो. अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करून भगवंताच्या मुखातून निघालेल्या आशीर्वाद गाथा थोडक्यात आपणा सर्वांनाच प्रदान करण्यात येत आहे. सबीतियो इव जंतो सबरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायिको भव. इचितं पचितं तुयं क्षिपमेव समेजतु सर्वे पुरन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपनरसो यथा अभिवादनशीलस्य नीचं बद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बलन्ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.